सविस्तर बातमी नाशिकमधून आहे। नाशिकमध्ये खड्ड्यांच्या मुद्द्यावरून ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली आहे। ठाकरेंच्या सेनेचं महापौर दालनामध्ये आंदोलन सुरू आहे आणि घोषणाबाजी करत नुकसान भरपाई करण्याची मागणी देखील केली जाते। चंदन पुजाधिकारी आमचे प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देत आहेत। चंदन, आपण बघतोय मयत कोतकर यांच्या परिवारातील सदस्य या ठिकाणी महापालिकेमध्ये दाखल झालेले आहेत। ठाकरेंची सेना आक्रमक झालेली आहे, सविस्तर माहिती द्या। नाशिकमध्ये शहरात ज्या पद्धतीने खड्डे पडलेले आहेत त्या खड्ड्यांच्या विरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक झालेली आहे। निलेश कोतकर ज्यांचा याच खड्ड्यांमध्ये पडून मृत्यू झाला, त्यांचे परिवारातले हे सगळे लोक आहेत जे आता नाशिक महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दालनाबाहेर बसलेले आहेत। सातत्यानं शहरात ज्या या खड्ड्यात पडून मृत्यूच्या घटना घडत आहेत त्या पार्श्वभूमीवर आता परिवारातले लोक सुद्धा आक्रमक झालेले आहेत। त्यांच्या पत्नी आपल्यासोबत आहेत। ताई, काय सांगाल तुम्ही, काय तुमची मागणी असणार आहे? माझी फक्त एवढंच मागणी आहे की ज्या खड्ड्यांमुळे माझ्या नवऱ्याचा जीव गेला आणि आमच्या घराचा आधार हरवला आहे, तर माझ्या मुलीच्या भविष्यासाठी काहीतरी त्यांनी केलं पाहिजे आणि आम्हाला त्यामध्ये आमचं भविष्य त्यामध्ये पुढे व्यवस्थित साकारलं गेलं पाहिजे, एवढीच माझी मागणी आहे। महापालिकेने तेवढी तरतूद केली पाहिजे। आम्ही एवढं टॅक्स भरतो, ते करतो, सगळं करतो, पण या खड्ड्यांमुळे माणसाचा जीव चालला जातो, त्याची कोणालाच काही पडलेली नाहीये। माझ्या शिवसेनेच्या नगरसेविका आहेत ताई, तुम्ही या ठिकाणी बसलेला आहात दालनाबाहेर। खरं तर तुम्ही सत्तेत आहात, शिवसेनेचे नगरसेवक आहात, तरी सुद्धा आंदोलनाची वेळ येते। आम्ही जरी सत्तेत असलो तरी हे प्रशासन काय कोणाचं ऐकत नाहीये। प्रशासन हे झोपलेलं आहे। आज चौथा बळी ह्या नाशिक शहरात या खड्ड्यांमुळे गेलेला आहे, तर अजून किती बळी ह्या प्रशासनाला पाहिजे त्यावेळेस प्रशासनाला जाग येणारे हे नागरिक टॅक्स भरतात, सगळे घरपट्टी भरतात, सगळं काही प्रकारचे घरपट्ट्या वगैरे भरून तरी तुम्ही हे खड्डे बुजवतच नसेल, नाशिककरांच्या मूलभूत ज्या सुविधा आहेत त्या जर तुम्ही त्यांना पुरवतच नसेल तर यांचा ह्या कर भरून उपयोग काय? आणि त्यांना योग्य ह्या सुविधा देणं ही महापालिकेची जबाबदारी आहे। प्रशासनाच्या या निष्काळजीपणामुळे आज एक चौथा बळी नाशिक शहरात गेले। आपण बघतोय की निलेश कोतकर यांच्या परिवारातले हे सगळे लोक आहेत जे महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दालनाबाहेर बसलेले आहेत। नाशिक शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून रस्त्यांच्या कामांमुळे जे काही खड्डे पडलेले आहेत त्या खड्ड्यांमध्ये पडून जवळपास 4 नाशिककरांचा या ठिकाणी दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। हे सगळं होत असताना अगदी चंदन, याकडे आपलं लक्ष असेल तर धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।